नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची। आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत शिराळ्याची काप। ती कशी करतात ते आपण आता पाहू, पण त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते पण आपण जरा नजरे घालून घेऊया। चला तर मग पाहू। तर मंडळी, हे पहा, हे शिराळं आहे। आता मी त्याचे काप काढतो। हे पहा, आपल्याला असे काप काढायचे आहेत। शिराळं आम्ही धुवून वगैरे घेतलंय, धुवून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं। आताच्या सीझनमध्ये शिराळी, घोसाळी, पडवळ, काकडी आमच्याकडे दारावरतीच विकायला येतात। जरासे पातळ पातळच काढायचे। हे पहा, तसेच आपण याचे पण काढून घेऊ। भेटू आपण 5 मिनिटांनी। तर मंडळी, आपले काप काढून झालेली आहेत। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकूया। हे पहा, ते जरासं एकत्र करून घेऊ।
आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूया आणि साधा मसाला टाकू. तुमचा घरगुती मसाला टाकलात तरी चालेल. आता आपण ह्याच्यात कलरचा मसाला टाकू थोडासा आणि चांगलं कालवून घेऊ. थोडंसं मीठ घेत आहे. मीठ घेऊ थोडंसं. कारण मिठाचं पाणी सुटते ना मग. कापांना चांगलं हळद वगैरे लागलं पाहिजे. हळद मसाला जो काय आहे ते. हे पहा. आता आपण ह्याच्यात परत थोडंसं मीठ घेऊ वहिनीच्या अंदाजानुसार. बरोबर. थोडासा मसाला टाकू. आणू का मसाला? मसाला हे पहा आपलं हे मस्तपैकी लावून झालंय. 5 मिनटं ह्याला आपण असंच ठेवून देऊया. चालेल ना? तोपर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या. चला तर मग आपण आता ह्याच्या पुढची रेसिपी काय आहे ती आपण आता पाहूया. आपण भेटू थोड्या वेळाने. याला लावायला आपल्याला आता पीठ घ्यायला लागेल. ते कुठलं ते पण आता बघूया. मी चण्याचं पीठ घेतलं आहे. बस 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 नको. एक डाव बस. तांदळाचं एक डाव बस. थोडंसं तांदूळ पीठ घेऊ. तुमच्याकडे जर रवा असेल तर तुम्ही रवा आणि तांदूळाचं पीठ घ्या. बस ना. बस बस. म्हणजे आता कालवून घेऊ. शक्यतो रवाच घ्या. आमच्याकडे रवा अवेलेबल नसल्यामुळे आम्ही चण्याचं पीठ घेतलं एक ट्राय म्हणून बघायला. तुम्ही जशी बोंबलाला सगळं लावून ते कसं हे करता रव्याला लावताय तसं ह्याला शिराळ्याला. हां मंडळी हे बघा हे असं त्या पिठामध्ये बुडवलं. आणि हे असं तव्यात लावायचं. बुडवायचं पिठाला. शिराल्याची कापा. अलटी पलटी करायचं पिठात आणि ते लावायचं. मग वाटल्यास त्याला
रवासुद्धा घेऊ शकता. शॅलो फ्राय करायचे. ही पाही आम्ही आलटी पलटी करून घेतलेत. तर मंडळी आता आपण त्याची चव घेऊया. हे पहा, असं झालेत. पण तुम्ही त्याच्या बेसन पिठाऐवजी रवा लावा. हे पहा, हे पहा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.